बनावट लेबल लावून परराज्यातील दारू मोखाड्यात विक्री करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली आहे। या प्रकरणी मोखाड्यातील एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे। दरम्यान या कारवाईत तब्बल 17,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। परराज्यातील दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या डहाणू विभाग आणि भरारी पथकाला मिळाली। त्यानुसार निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे अरुण चव्हाण यांनी पथकासह सापळा रचला। महिंद्रा पिकअप वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये परराज्यात विक्रीस आणलेल्या विदेशी दारूचे 70 बॉक्स आढळून आले। हा साठा जागीच जप्त करून वाहन चालक भोरू बिन्नर याला ताब्यात घेण्यात आलं। मोखाडा खेडाळा मार्गावरील देवबंध शिवारात गणपती मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली। मोखाड्यातील खोडाळा इथं एका घराच्या गच्चीवर छापा टाकण्यात आला। तिथं परराज्यातील मद्याच्या बाटल्यांवर महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी असे छापलेले बनावट लेबल लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या चौकशीत आणखी एक आरोपी असून सध्या तो फरार आहे। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। परराज्यातील मद्याचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानं तालुक्यात अन्य ठिकाणीही अशा प्रकारे अवैध दारू विक्री सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणं, अवैध दारू विक्रीचे जाळं उद्ध्वस्त करण्याचं मोठं आव्हान मोखाडा पोलिसांसमोर आहे।